काय करायचंय? प्रार्थना करायची आहे, रेकी कॉल करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचा आभारी आहे. इथं तुम्ही बघू शकता तुमचे कोणी गुरु मानत असाल, स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, अजून गजानन महाराज असतील. त्यांना देखील तुम्ही गुरु मानू शकता आणि त्यांना समोर बघू शकता थर्ड आयवर. त्याच्यानंतर मी माझे गुरु तथा कुलदेवी देवता यांचा देखील आभारी आहे. ठीक आहे. डॉक्टर मकाऊ उसोई यांनी रिइन्व्हेंट केलं ना हे सगळ्या गोष्टी, रिडिस्कव्हर केलं रेकी. तर त्यांचं देखील आभार मानायचे आपण. ठीक आहे. कारण त्यांच्यापासून या रेकी ऊर्जेचा किंवा रेकी शक्तीचा आपल्याला अ, आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती. त्यामुळे त्यांचे देखील आभार मानायचे आहेत. ठीक आहे. परत एकदा रिवाईज करतो. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरु दत्तात्रय महाराजांचा, गजानन महाराज असतील, गणपती असेल, जे कोणी असेल त्यांचा आभारी आहे. माझे कुलदेवी देवता यांचा आभारी आहे. मी स्वतःचा आभारी आहे. ठीक आहे. आता काय करायचंय? ब्रह्मांडातून एक दिव्य ऊर्जा, एक दिव्य प्रकाशाचा झोत माझ्या सहस्त्रार चक्रामध्ये आलेला आहे. बघा आला का? ब्रह्मांडातून आलाय, माझ्या सहस्त्रार चक्रामध्ये आलेला आहे. सहस्त्रार चक्रातून तो आज्ञा चक्रामध्ये आलेला आहे. आज्ञा चक्रामधून तो विशुद्ध चक्रामध्ये आलेला आहे. विशुद्ध चक्रामधून तो अनाहत चक्रामध्ये आलाय, हृदय चक्रामध्ये आलेला आहे. हृदय चक्रातून तो मणिपूर चक्रामध्ये आलाय. मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र, मूलाधार चक्रापर्यंत तो पोचलेला आहे, जे शेवटचं चक्र आहे. मूलाधार चक्रामधून ही ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये माझ्या 72,000 नाड्यांमधून प्रवाहित व्हायला लागलेली आहे. प्रत्येक पेशींमधून, प्रत्येक मसल्समधून ती प्रवाहित व्हायला लागलेली आहे. असं इमॅजिन करायचं आहे, एक दिव्य प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित व्हायला लागलेला आहे. ती चेतना जाणवायचा प्रयत्न करायचा आहे. पायाच्या नखांपर्यंत ती पोहोचलेली आहे. डोक्याच्या केसांच्या मुळापर्यंत ती पोहोचलेली आहे. हातांच्या नखापर्यंत पोहोचलेली आहे. बोटांच्या शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. इमॅजिन करायचं आहे. संपूर्ण शरीर बघा चैतन्यमय झालेलं आहे एकदम असं. छान वाटायला लागलंय. एकदम हलकं-हलकं वाटायला लागलंय. ऊर्जा खूप छान प्रवाहित व्हायला लागलेली आहे. आता मूलाधार चक्रामधून ही ऊर्जा स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. स्वादिष्टान चक्रातून मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. मणिपूर चक्रातून अनाहत चक्रामध्ये म्हणजे माझ्या हृदय चक्रामध्ये पोहोचलेली आहे. हृदय चक्रांमधून ती माझ्या दोन्ही खांद्यांमध्ये आलेली आहे. दोन्ही खांद्यांमधून आता तळ हातामध्ये प्रवाहित व्हायला लागलेले आहे. डोळे उघडायचे, हात एकमेकांवर घासायचे आणि पुन्हा फील करायचंय. हात कप शेपमध्ये ठेवायचे. थोडासा हात खोलगट ठेवायचा आहे आपला पाम. हात कप शेपमध्ये ठेवायचे, बघायचे, चेक करायचंय. आता आपल्याला ती एनर्जी जाणवायला लागलेली आहे. काही लोकांना थंड हवा, गरम हवा लागेल, व्हायब्रेशन जाणवेल. काही लोकांचे हात मागं-पुढं खेचतील. ठीक आहे. आता काय करायचंय, की बॉटल बॉटल घ्यायची आहे आपली. पाण्याची बॉटल मी तुम्हाला सांगितली होती. आहे सगळ्यांकडे? ठीक आहे, चलो. तर पाण्याची बॉटल मी तुम्हाला दाखवतो नेमकं काय करायचंय. आता ही पाण्याची बॉटल थोडी हाफच दिसते. तर याचं झाकण उघडलंय मी. ठीक आहे. मी आता झाकण उघडत नाही कारण थोडासा जरी धक्का लागला तर ते सगळं लॅपटॉपवर जाईल. सो पाण्याच्या बाटलीला ही ही दिव्यरेखी शक्ती या पाण्यामध्ये हळू-हळू उतरत आहे. इमॅजिन करायचं आहे माझ्या हातामधून ती दिव्यरेखी शक्ती या पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागलेली आहे. हे पाणी अतिशय शुद्ध आणि चविष्ट झालेलं आहे. इंटेन्शन द्यायचे आहेत. बघा रेकी काय करत असते? इंटेन्शनवर काम करत असते. म्हणजे आपला हेतू काय आहे?
आणि हेतू हा पूर्णपणे प्युअर असेल तरच रेकी काम करते. कुठले वाईट इंटेन्शन म्हणजे सपोज की एखाद्याचा बिझनेस व्यवस्थित चाललाय, माझ्या शेजारीचं आहे त्याचं दुकान आणि त्याचं जोरात चाललंय, माझं कमी चाललंय. आता त्याचं मी रेकी इंटेन्शन देऊन मी म्हणतो की बाबा त्याचं नुकसान होऊ दे, त्याचा धंदा कमी होऊ दे, तर तो होणार नाही. प्युअर इंटेन्शनवर काम करते. आपल्या हातून पण चांगल्याच गोष्टी घडावेत. ठीक आहे? तर हे पाणी रेकी शक्ती यामध्ये हळू-हळू चाललेली आहे असं इमॅजिन करायचं आहे. या पाण्याची चव बदललेली आहे. हे पाणी अतिशय शुद्ध आणि पवित्र झालेलं आहे. जे कोणी हे पाणी ग्रहण करतील, जे कोणी हे पाणी ग्रहण करतील, त्यांचं स्वास्थ्य अतिशय उत्तम झालेलं आहे. त्यांना स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. चांगलं उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे आणि चांगली चव प्राप्त झालेली आहे या पाण्याला. असं इंटेन्शन द्यायचं त्याला. अजून काही ॲड करू शकत असाल, तर तेही करू शकता. काही स्पेसिफिक आजारासाठी असेल, तर तेही देऊ शकता. कारण ते काही द्यायची गरज नाही. कारण आपण एखाद्या गोष्टीवर पॉइंट आउट केलं आजारावर, तर ते निगेटिव्ह होईल परत. तर हे पूर्ण शरीरामध्ये जाऊन स्वास्थ्य सर्वांना स्वास्थ्य देणार आहे, स्वास्थ्य मिळवून देणार आहे, असं इंटेन्शन करायचं आहे याला. आणि आपल्या हातातून जो फ्लो जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत त्याला हिलिंग द्यायचं आहे. साइडला देखील तुम्ही असं खाली ठेवून दोन्ही बाजूनी त्याला इंटेन्शन देऊ शकता. हातातून हीलिंग देऊ शकता. हातातून ऊर्जा फक्त त्या पाण्यामध्ये चाललेले आहे दोन्ही हातातून. हे व्हिज्युअलाइज करायचं आहे. डोळे बंद असले तरी करू शकता. डोळे उघडे असताना पण करायचं आहे. व्हिज्युअलाइज म्हणजे फक्त डोळे बंद असताना पण नाही. प्रॅक्टिस करायची आहे. मास्टर व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याला डोळे उघडले असताना देखील ते इमेजिन करता आलं पाहिजे. व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. ठीक आहे. मी काय केलं, रेकी कॉल केला. रेकीचे व्हायब्रेशन्स हातामध्ये आले. मी काय केलं, वरून किंवा साइडहून, ज्यांना वरून वाटतंय बाबा हात स्थिर राहत नाही, तर साइडला देखील धरू शकता आणि त्यांना इंटेन्शन द्यायचं आहे. आपली ऊर्जा त्याच्यामध्ये चाललेली बघायचं आहे. इंटेन्शन द्यायचं आहे, की हे पाणी पवित्र, शुद्ध झालेलं आहे. जे कोणी हे पाणी ग्रहण करतील त्यांचं स्वास्थ्य अतिशय उत्तम राहील, उत्तम राहील. जे काही इंटेन्शन अजून वाढवायचे असतील तुम्हाला, मग त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील किंवा कुठल्याही गोष्टीत. आर्थिकची काही आत्ता सध्या गरज नाही, कारण आपण पैशासाठी हिलिंग देणार आहोत. ठीक आहे? तर सगळ्या गोष्टी पाण्याला रोजच्या सॉरी, सॉरी, सॉरी. कुठून झालंय बरं आपलं हे? तुम्ही बुक त्याच्यावर ठेवायला गेल्यावरती अनम्यूट झालं. कुठपर्यंत झालं होतं? पूर्ण रेकी हील झालेलं आहे? कोण बोलेल? हात वर करा, मी अनम्यूट करतो. ओके, 1 मिनिट. हां, बोला. जेव्हा तुम्ही वॉटर रेकी शिकवत होतात ना, म्हणजे सांगत होता, तेव्हाही तुम्ही अनम्यूट झाला होतात. म्हणजे राईट हँड वर घेऊन लेफ्ट हँड बाजूला घेऊन जेव्हा तुम्ही सुरुवातीला काही सांगितलं ना, ते मिस झालं. नंतर तुम्ही अनम्यूट झालात आणि ओके. नंतर वॉटर रेकी झाल्यानंतर परत म्यूट झालात. त्यानंतर तुम्ही काही बोलत बरोबर. नाही ठीक आहे. त्याबद्दल. परत आपण एकदा घेऊयात. सॉरी. कारण इथं थोडंसं आल्यानंतर ते अनम्यूट झालं होतं. कर्सर हलला. मी जेव्हा बॉटल इथं ठेवली, तेव्हा ते बरोबर कर्सर तिथं लॉक झालं. परत एकदा. ही बॉटल आहे. त्या बॉटलला मी काय केलं, असं जमिनीवर ठेवलंय, टेबलवर ठेवलंय आणि मी माझे दोन्ही हात, एकच मिनिट, इथं प्रॉब्लेम होतोय ॲक्चुअली, इथं प्रेस व्हायला लागलेलं आहे. एक हात वर ठेवलाय. रेकीचे फ्लो माझ्या हातामधून पाण्यामध्ये चाललाय असं बघत आहे मी, व्हिज्युअलाइज करत आहे. एक हात बाजूला ठेवला तरी चालेल किंवा दोन्ही हात असे ठेवला तरी चालतं. कप शेपमध्ये माझे हात आहेत आणि मी काय करतोय, ते आता इमॅजिन करतोय, की माझ्या हातातून हा जो काही फ्लो आहे एनर्जीचा, तो एक ब्राईट लाईट आहे, तो याच्यामध्ये उतरत चाललेला आहे आणि हे पाणी आता
हळूहळू शुद्ध पवित्र व्हायला लागलेला आहे. बरोबर आहे. हात हलवायचा, एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. कोण आहे? नार्सो. ठीक आहे. हात एकाच ठिकाणी स्थिर ठेवायचा आहे पहिला, आणि ज्यांना समोर नाही तर साईडला पण ठेवू शकताय. पण एका ठिकाणी स्थिर ठेवायचं आहे. तर मी काय इंटेन्शन दिलं, की हे जे पवित्र पाणी जे हे पाणी जे आहे, ते रेकीच्या ऊर्जेने पवित्र झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, आणि हे पाणी जे कोणी पितील, जे कोणी ग्रहण करतील, त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम झालेलं आहे. त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम झालेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे कधी म्हणायचं आहे? ज्यावेळेस आपल्याला साधारण 3 मिनिटाचा फ्लो असतो. ठीक आहे? तर तो फ्लो 3 मिनिटासाठी ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला व्हायब्रेशन्स कमी जाणवायला लागतील किंवा बंद होतील, त्यावेळी ते काढू शकता. ठीक आहे? सुरुवातीला थोडं कमी पण जाणवेल. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करायला लागतो, त्यावेळी जास्त वाढायला लागतं ते फ्लो तुमचा. तर तो फ्लो जाणवायला लागेल तुम्हाला हळू-हळू. प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस कराल तसं तो फ्लो जाणवतो, खूप जास्त जाणवतो. एनर्जी देखील व्हायब्रेट होऊन तुम्हाला जाणवायला लागेल. ओके? हे झालं वॉटरचं. काही लोकांच्या घरामध्ये जार्स असतात 10 लिटर, 20 लिटरचे. त्याला देखील तुम्ही हे अशा पद्धतीने हीलिंग देऊ शकता. सेकंड थिंग, आरो. ज्यांनी कोणी घरामध्ये आरो बसवलेले आहे, त्या आरोला रोजच्या रोज 3 मिनिटाचं आपण हीलिंग देऊ शकतो. पाण्याचं इंटेन्शन देऊ शकतो. ठीक आहे? इंटेन्शन म्हणजे काय असतं, की आपण रेकीला नेमकं कशाबद्दल कॉल दिलेला आहे आणि कशाबद्दल आपण त्या गोष्टीला हील करतो. यासाठी इंटेन्शन्स असतात. इंटेन्शन म्हणजे काय? माझा हेतू काय आहे हे हीलिंग देण्यामागे? तो मी रेकीला सांगत असतो. तर हा इंटेन्शन किंवा हे इंटेन्शन्स जे आपण रेकीला देतो, ते प्रत्येक वेळी वेगवेगळे असणार आहेत. जसं पैशाच्या बद्दल इंटेन्शन्स वेगळे असणार आहेत, की ज्याच्याकडे जाशील त्यात आपण पुढे शिकणारच आहोत, किंवा जे काही माझे गोल्स असतील लिहिलेले आहेत, त्याबद्दलचे इंटेन्शन्स वेगळे असणार आहेत. जसं मी इथं काय म्हटलं, की ग्रहण करणारा प्रत्येकजण आरोग्यपूर्ण असेल किंवा त्याचं स्वास्थ्य उत्तम झालेलं आहे. बरोबर आहे का? तसंच रेकी हीलिंग देताना, जॉब संदर्भात देताना मी काय इंटेन्शन असणार आहेत माझे, की मी गेलोय तिथं माझे हे क्रॅक झालेलं आहे, माझा इंटरव्ह्यू क्रॅक झालेला आहे, मला ऑफर लेटर येऊन मिळालेलं आहे. ठीक आहे? आणि मी कशासाठी देतोय? तर माझ्या ड्रीम जॉबसाठी. हे झालं इंटेन्शन. रेकीला हे सांगणं गरजेचं असतं, की मी कशासाठी हीलिंग देतोय. तर हे इंटेन्शन हे नेहमी प्युअरच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलेही निगेटिव्ह काय म्हणू शकतो आपण त्याला? निगेटिव्ह इंटेन्शन नसलं पाहिजे. म्हणजे जसं की बाबा माझा एखाद्या ठिकाणी माझा बिझनेस थोडा निवांत आहे आणि माझ्या बाजूचा बिझनेस खूप जोरात चाललाय. आणि साहजिक आहे, असं बऱ्याच लोकांना ते बघवत नाही. काही लोकं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे म्हणतात. पण मग तिथं जर मी असा विचार केला, की त्याचा बिझनेस माझ्यापेक्षा कमी होऊ दे आणि माझा बिझनेस जोरात चालू दे, म्हणून मी हीलिंग द्यायला लागलो, तर ते हीलिंग होणार नाही. तुमच्या हातामधून रेकी फ्लो होणार नाही. कारण रेकी प्युअर इंटेन्शनवर काम करत असते. त्यामुळं आपले इंटेन्शन्स पण चेक करायचे, की हां, मी जे काही देतोय, ज्या गोष्टीसाठी मी इंटेन्शन देतोय, ते प्युअर आहेत का? ठीक आहे? इथपर्यंत लक्षात आलं? आता नेक्स्ट येतोय, की फूड. बरोबर आहे का? "जैसे खावे अन्न, वैसे होवे मन" म्हणतात. म्हणजे अ, त्याबद्दल एक कथा पण आहे बघा. एक साधू असतो, एका गावात गेलेला असतो आणि रात्र झालेली असते. आता पुढं जायला अंधार पडलेला आहे, जंगल पण आहे. मग ते तिथले जे घरचे जे व्यक्ती असतात, ते म्हणतात, की "तुम्ही आजच्या दिवस राहावा इथे आणि उद्या सकाळी निघून जा. तुमची जेवणाची व्यवस्था करतो आम्ही." तर ठीक आहे म्हणतात ते. थांबतो मी. त्यांची जेवणाची व्यवस्था होते, जेवतात ते. ठीक आहे. अगदी म्हणजे चांदीच्या ताटामध्ये ते जेवतात. एवढं जेवण वगैरे त्यांचं पाहुणचार करतात. आणि ते सकाळी पहाटे उठून निघून गेलेले असतात. आणि परत येताना थोड्या वेळाने हे सगळे म्हणतात, "कुठे गेले? कुठे गेले?" जे न सांगताच गेले. असं विचार करत असतानाच ते तन-तन, तन-तन करत येतात. त्यांच्या झोळीतून ते ताट काढतात. चांदीचं ताट ज्याच्यात ते जेवलेलं असतं. ते चांदीचं ताट तिथे टाकतात. म्हणतात, की "परत मला काही जेवायला देऊ नका तुम्ही." का झालं असं? का झालं? कारण ती जी चांदीची ताट होतं,
त्या चांदीच्या ताटात त्यांनी जेवलं होतं किंवा जेवण पाहुणचार ज्यांनी केला होता, ती व्यक्ती एक प्रोफेशनल चोर होती. ती काय करायची, खाण्यापासून ते सगळ्या गोष्टी ते चोरून आणलेल्या असायच्या आणि ते अन्न त्यांनी खाल्लेलं आहे आणि काय झालं, ती भावना त्यांच्यामध्ये देखील उतरली. म्हणून बघा स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा लेडीज स्वयंपाक करताना काय होतंय, कधी-कधी चिड असतं, मन स्थिर नसतं आणि अशा वेळेस स्वयंपाक करतो. पण आपल्या भावना अन्न किंवा पाणी हे खूप फास्ट पकडतात. कारण अन्न शिजवताना पण पाणीच असतं ना त्याच्यामध्ये. तर पाणी हे खूप म्हणजे शब्द जे आहेत, शब्द, भावना हे खूप स्ट्राँगली कॅप्चर करत असतं. इतकं पॉवरफुल करत असतं. तो काल मी तुम्हाला जो राईस एक्सपेरिमेंट सांगितला होता, तोच जर पाण्यावर आहे, तो सेम मसारू डॉक्टर मसारू उमटवनचाच आहे. ते पण तुम्ही वॉटर एक्सपिरियन्स तुम्ही YouTubeवर चेक करा. तर त्याच्यामध्ये काय होतंय, की पाण्याचे क्रिस्टल्स चेंज होतात. एका परफेक्ट शेपमध्ये ते यायला चालू होतात. जर मी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिले तर त्याला. लव्ह अफर्मेशन्स दिले आणि तेच जर मी निगेटिव्ह अफर्मेशन्स दिले, तर ते अनइव्हन आणि गढूळ व्हायला लागतंय. म्हणजे बघा पाण्याला माहिती आहे का लँग्वेज कुठली आहे ती? नाही माहिती. पाण्याला माहिती आहे की शब्दाची भावना काय आहे, व्हायब्रेशन्स काय आहे. मग शिजवणारं अन्न पण त्यात देखील पाणी असतं. असतं की नाही? त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी असतं. म्हणून मी कालपासून काय सांगतोय, की आपले शब्द हे खूप महत्त्वाचे असतात. शब्द मी किती पॉवरफुल बोलतोय, निगेटिव्ह असू देत किंवा पॉझिटिव्ह असू देत. जर माझं फीलिंग जर त्याबद्दल स्ट्राँग असेल, तर ती माझी बॉडीमध्ये जे 70% वॉटर आहे एलिमेंट्स, ते तर ते कॅप्चर करणारच आहे. हो की नाही? सायंटिफिकली तुम्हाला सांगितलं असं, की अफर्मेशन्स पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं काय आहे? पॉझिटिव्ह थॉट्स ठेवणं का गरजेचं आहे? पॉझिटिव्ह ॲक्ट करणं का गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये? याचं कारण हेच आहे, की आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी असतं आणि पाणी हे एक असं एलिमेंट आहे पृथ्वीवरचं, की जे खूप फास्ट आपले शब्द किंवा आपले फीलिंग्स ते व्हायब्रेशन्स थ्रू आपले ते ओळखू शकतं, की हा समोरचा नेमकं काय इंटेन्शननं बोलतोय माझ्याशी. तसे त्याचे क्रिस्टल्स चेंज होत असतात. त्याचे त्याचे पॅटर्न चेंज होत असतात. ते आपल्या बॉडीमध्ये देखील आहे आणि आपल्या शिजवणाऱ्या अन्नामध्ये देखील आहे. त्यामुळं काय असतं, की ज्यावेळेस मी स्वयंपाक करत असतो, माझ्या हातचा स्वयंपाक बाकीचे सगळे माझे घरचे खाणार आहेत. मुलं-बाळ आहेत, सासू-सासरे आहेत, मिस्टर आहेत, दीर असतील, नणंद असतील, जाऊ असतील, हो की नाही? तर म्हणून म्हणतात, की प्रसन्न असावं. तुम्हाला वाटतंय ना, मी स्वयंपाक करताना आज माझा जरासा मूड खराब आहे, पण मला आता स्वयंपाक करायचा आहे. छान गाणी लावा तिथं बाजूला, ऐकत-ऐकत स्वयंपाक करा. 2 मिनिटात म्युझिकनी तर 2 मिनिटात, 3 मिनिटात लगेच मूड स्विंग होतो. एक गाणं संपेपर्यंत आपला मूड चेंज होतो, बेस्ट होतो. किंवा कुठलीही गोष्ट आहे तुम्हाला, त्या गोष्टी करत किंवा कोणाशी गप्पा मारत स्वयंपाक करा. आपल्या त्या फीलिंगमधनं डायव्हर्ट व्हायचं. किंवा मी ज्यावेळी प्रसन्न आहे त्यावेळी स्वयंपाकाला बसा. बघा त्यावेळी पण अन्न किती छान होतंय. ठीक आहे? तर अन्न कसं चार्ज करायचंय? बघा, ज्यावेळी तुम्ही बाजारातून भाज्या घेऊन येताय, ठीक आहे? ते कट केल्यानंतर किंवा फ्रेश केल्यानंतर तुम्ही परत ते फ्रिजमध्ये ठेवताय. बरोबर आहे का? थोड्या चिवळी पण होतात अशा म्हणजे काही 1-2 दिवस जरी ठेवला होतं की नाही असं? शिजायला पण त्रास होतात भाज्या. तर त्याला काय करायचंय आपण, की जेव्हा भाज्या आणतोय, वॉश करून घेतोय, त्यावेळी आपण काय करायचं त्याला पुन्हा सेम रेकी कॉल. 3 मिनिटं घ्यायच्यात रोजच्या आपल्याला फॅमिलीसाठी आपल्या. पुन्हा मी रेकी कॉल केला सहज. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझा स्वतःचा आभारी आहे. माझे गुरु, माझे कुलदेवी देवतांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत आणि मी काय करतोय मग ते सगळे 7 चक्रातून माझ्या दिव्य प्रकाश आला ब्रह्मांडातून एक, सहस्त्रारमधून मूलाधारपर्यंत गेला. मूलाधारामधून सगळीकडे पसरलं. पुन्हा अनाथमध्ये आला. अनाथमधून 2 खांद्यांमध्ये, दोन्ही हातांमध्ये आलं. ठीक आहे. इथपर्यंत रेकी प्रोसेस. आता ही प्रोसेस रोजची रोज लक्षात ठेवायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि मी काय करणार त्या अन्नावर काय करणार आहे मी, परत 3 मिनिटं हीलिंग देणार आहे. हे जे अन्नग्रहण कोणी करेल किंवा मी ह्यातलं जी ऊर्जा आहे ती त्यामध्ये उतरायला लागलेली आहे आणि हे अन्न किंवा ह्या भाज्या अतिशय पवित्र आणि चविष्ट झालेल्या आहेत. हे जे कोणी ग्रहण करतील त्यांचं स्वास्थ्य अतिशय उत्तम दर्जाचं राहिलेलं आहे.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे कधी म्हणायचं 3 मिनिटानंतर जेव्हा तुमचा फ्लो थांबतो, त्यावेळेला करायचंय. कप शेप ठेवायचा नेहमी हाताचा असा आणि तसे हिलिंग द्यायचे. ओके. तुम्ही करून बघा. भाज्या किती फ्रेश राहतात. खूप वेळा कसं होतं, पाहुणे आलेले आहेत. थोडा कॉन्फिडन्स हलतो आपला. अरे बाबा म्हणजे मीठ आहे का बरोबर? करपलंय का? तिखटपणा व्यवस्थित आहे का? ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं ना, की आता सिच्युएशन हातात नाही म्हणजे थोड्या वेळात लगेच सर्व्ह करायचं आहे. त्यावेळेला पण परत लगेच तुम्ही इंटेन्शन देऊ शकता. 3 मिनिटात, 2 मिनिटात तुम्ही हिलिंग दिलं, तर भाजीची चव बघा, केलेल्या भाजींची आणि करून बघायचंय. प्रॅक्टिकली गोष्ट आहे. मी काय सांगितलं, लॉजिकल लावायला गेला तर काही मिळणार नाही याच्यातून तुम्हाला. करून बघितलं तर 100% करेल. ठीक आहे. ॲट नावं तर कोणी ठेवणार नाहीत. गप्प तोंड मिटवून खातील आनंदाने. एवढी गॅरंटी. ठीक आहे. पण म्हणून उगाच करपवत बसू नका. आले की पाहुणे आता करपवून देऊया याला, तिखट घालून देऊया, असं काही करू नका. व्यवस्थित फिलिंग दिलं 3 मिनिटाचं बघा. त्याच्यामध्ये देखील फरक पडतो. हे तुम्ही आता रोजची प्रॅक्टिस तुम्हाला कुठं-कुठं करू शकता. आपल्या घरामध्ये रोपं आहेत. रोपं लावलेली आहेत गॅलरीमध्ये असेल, टेरेसमध्ये आहे. त्यांना देखील रोजच्या रोज हिलिंग द्यायचं आहे. प्रॅक्टिस पण तुमची वाढते आणि बघा ते किती फास्ट ग्रो होतात आणि छान ग्रो होतात. वेळेपेक्षा जास्त फास्ट ग्रो होतील ते. झाडांना देऊ शकता हिलिंग. ठीक आहे. बाकी अ, आता आज 24 पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत. त्या 24 पॉइंट्सना देखील आपण द्यायचे आहेत. त्याची मी एक इमेज दाखवेन. ती इमेज तुम्ही नंतर पॉज करून बघायची आहे, स्क्रीनशॉट्स घ्यायचा आहे आणि रोजच्या रोज त्या पद्धतीनं तिथं हीलिंग करायचं आहे. 24 पॉइंट्स. ठीक आहे. अ, तर आपण हे काही गोष्टी ज्या आहेत, फूड, वॉटर चार्ज केलं. आता नोट घ्यायची आहे हातामध्ये. घेतली का? आता काय करायचंय बघा, की आता फक्त प्रॅक्टिकली मी सांगतो. म्हणजे प्रत्येक वेळी तो रेकी कॉल आणि 3 मिनिटाचा तुम्हाला होणार नाही. तर मी फक्त प्रोसेस सांगेन. उद्यापासून किंवा आज रात्रीपासून ती तुम्ही चालू करायची आहे. आता मी काय केलंय, नोट घेतली आहे. 1 मिनिट मी नोट घेतो. ओके. मी नोट घेतलेली आहे. मी ही नोट काय करणार आहे, व्यवस्थित हात फिरवून घेणार आहे त्याच्यावर. ठीक आहे. त्याचा स्मेल घेणार आहे मी. मी काल सांगितलं होतं, की गाडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसणार आहे, व्हिज्युअलाइज करणार ड्रीम कारमध्ये. बसल्यानंतर पहिला काय करायचं आहे, स्मेल. कारण तो एक महत्त्वाचा सेन्स आहे आपला ब्रेनला. हे लगेच स्ट्राईक होते, की हा स्मेल जरी आला, "अरे, हा पैशाचा आहे. अरे, हा कारचा आहे." ठीक आहे. तर नोट घेतली, मी माझ्या डाव्या हातावर ठेवली. डावा हात रिसिव्हमध्ये मोडवर असतो आणि हा जो असतो तो गिव्हिंगमध्ये. म्हणजे एनर्जी याच्यातून जात असते आणि याच्यातून आपण घेत असतो शरीरामध्ये. तर ही नोट ठेवली मी. आता सेम मी रेकी कॉल केला. पुन्हा 7 चक्रामध्ये आलं, अनाहत चक्रामध्ये परत आलं. दोन्ही खांद्यांमधून माझ्या तळहातावर आली आणि मग मी नोट त्याच्यावर ठेवली. तर मी नोटेला हिलिंग देत आहे. ठीक आहे. आता तो बघायचा आहे परत, की यातून जी दिव्य ऊर्जा आहे माझ्या हातातून, कप शेपमधून, ती याच्यामध्ये चाललेली आहे नोटेमध्ये. आता काय सांगायचं त्याला? काल नोटेबद्दल सांगितलं होतं, की पैसा हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे किंवा हा माझा खूप जवळचा मित्र आहे. मी पैशाशिवाय राहू शकत नाही. पैसा माझ्याशिवाय राहू शकत नाही. तू ज्या कोणाकडे जाशील, म्हणजे ज्यावेळेस आपण पैसे देतो एखाद्याला, त्यावेळी देखील तुम्ही इंटेन्शन देऊ शकता. जीपे करताय, फोनपे करताय किंवा कुठल्या अनदर याच्यावरून करताय त्याच्यावर ॲप्लिकेशन्सवरून, तर तेव्हा देखील तुम्ही एक डोळे मिटून एवढी तर प्रे करू शकता, की तू ज्याच्याकडे जात आहेस, माझ्याकडून ज्याच्याकडे जात आहेस, त्याचं संपूर्ण काम पार पाडून, काम पार पाडून, तू पुन्हा माझ्याकडे मल्टिपल सोर्सेसमध्ये येतोयस. गेले किती? 200. मग तुम्ही सांगायचं 10 पटीने याल, 50 पटीने याल, 100 पटीने याल, 1000 पटीने ये. ठीक आहे? काय सांगायचंय,
की तू माझा अतिशय उत्तम मित्र आहेस. मी तुझा अतिशय उत्तम मित्र आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे पैसे कमवायचे आहेत. योग्य मार्गाने कमवायचे आहेत. ठीक आहे. तू ज्याच्याकडे जाशील, त्याचं संपूर्ण काम पार पाडून तू पुन्हा माझ्याकडे 100 पटीने, 1000 पटीने परत येत आहेस. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत किंवा हे ईश्वरा, असंच होवो, असंच होवो, असंच होवो. हे 3 वेळा म्हणायचंय. ठीक आहे? आणि मग काय करायचंय? 3 मिनिटासाठी याच्यावर हिलिंग देऊन झालं, की एखादा छानसा बॉक्स असतो ज्वेलरीचा वगैरे डिझाइनवाला किंवा ट्रान्सपरंट बॉक्स असेल. अगदी कुणाकडे काहीही नसेल, तर त्यांनी काय करू शकता, एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकताय. एखाद्या एन्व्हलपमध्ये ठेवू शकताय. पण ते अशा ठिकाणी ठेवायचंय, की कुणाचा स्पर्श न आपल्याशिवाय कुणाचाही स्पर्श होऊ नये घरातल्यांचा. जमेल इतकं? आणि हे काय करायचंय? रोजच्या रोज याला देखील हिलिंग. आता हे कसं आहे, आता तुम्ही म्हणाल, की याला 3 मिनिटं करायचे ते अण्णाला 3 मिनिटं करायचे, ते प्रॅक्टिस करायचे ते मेडिटेशन करायचे म्हणजे मी दिवसभर तेच करू का? तर ह्या गोष्टी कसं आहे, दिवसभरात या गोष्टी तुम्ही कधीही करू शकता. फूड, वॉटर, अन्न. 3 मिनिट. 10 मिनिटं आपण सहज कुठेतरी मोबाईलमध्ये रील्समध्ये गेलो तर अर्धा 1 तास घालवतो. सो हे 10 मिनिटं करायचे 3 मिनिटाचे. बाकी मेडिटेशन्स जे दिलेले आहेत ते मॉर्निंगला बाहेर पडायच्या आधी केला तर अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. अख्खा दिवस तुमचा चार्ज जाणार आहे. खूप बेस्ट जाणार आहे. ओके. तिन्ही गोष्टी तुम्हाला कळाल्या. त्याच्याबरोबर प्लांट वगैरे पण आपण हील करू शकतो. हे देखील झालं. आता पुढे काय करायचंय? एक स्लाइड मी दाखवतो तुम्हाला. आता हा जो आहे ना, हा खूप भारी एक्सपिरियन्स असणार आहे तुमच्यासाठी. आता स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं बघा, आपण आता कसं आहे पुढचे थोडंसं नेक्स्ट लेव्हलला चाललोय आता आपण. आता आपण रेकी कॉल फक्त शिकलेला आहे. आता काय करायचंय? हा जो हातामध्ये दिसतो का? पुढची अजून एक चांगली इमेज दाखवतो मी. आज थोडा एक 10 ते 15 मिनिटं लेट पण होऊ शकतोय. सो तशा हेतूने थांबा सगळेजण. ची बॉल दिसतो इथे? काय झालेलं आहे, आपल्या दोन्ही हातामध्ये काय झालेलं आहे, एक मध्ये बॉल क्रिएट झालाय एनर्जीचा. त्याला काय म्हणतो आपण? ची बॉल. म्हणजे एनर्जीचा बॉल. ठीक आहे. आता काय करायचंय? पुन्हा एकदा रेकी कॉल केला 7 चक्रामध्ये. माझ्या परत अनाहत चक्रामध्ये खांद्यामध्ये आलं. ओके. आता मी काय करतोय, ज्यावेळेस मी एनर्जीसाठी हात घालतोय, त्यावेळेला आता आपण पहिला काय करत होतो, मागे आणि पुढे करत होतो. आता काय करायचं आपल्याला? ते लाडू वळतात ना आपण, तर असा थोडासा इकडे-तिकडे करून आहे ना, ती एनर्जी आता गोलाकार करायची आपल्याला. बघा लगेच जाणवायला लागते तुम्हाला. आता ती हातामध्ये बॉल तयार झाल्यासारखाच वाटतो. काय करायचंय थोडं? चला करा प्रॅक्टिकली करा सगळ्यांनी. थोडंसं गोल, 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 गोल फिरवायचं हाताला लाडू वळल्यासारखं आणि ते गोल झालंय आता तुमच्या हातामध्ये. बघा आता तुम्हाला गोलच जाणवायला लागेल ते हळू प्रॅक्टिकली केलं ना तर लगेच जाणवायला लागतं. ठीक आहे? आता ती गोल जाणवायला लागलंय. आता हे काय करायचंय? हा बॉल घ्यायचा आहे. सकाळी मेडिटेशनला बसायच्या आधी. काल बरोबर विचारलं होतं मला. अर्चना मॅडम विचारलं आहे ना, कधी पण मी करू शकतो का? तर संरक्षण घ्यायचं आहे मला. तर हे मेडिटेशनच्या आधी पण घेऊ शकतो. मी घरातून बाहेर पडलोय, प्रवासाला चाललोय किंवा माझी मुलं असतील, ती बाहेर पडतायत, खेळायला चाललेत, त्यांनाही एनर्जी म्हणून संरक्षण म्हणून देऊ शकता किंवा घरचे कोणीही बाहेर चाललेत प्रवासाला लांब, तर त्यांना देखील हे संरक्षण म्हणून एनर्जी देऊ शकता. आता मी हा काय केलाय, हा बॉल माझा तयार झालेला आहे. हा काय करतोय मी, माझ्या सहस्त्रार चक्रापाशी नेतोय. ओके. डोळे बंद करतोय आणि इमॅजिन करतोय माझ्यामध्ये हा जो बॉल दिसतोय ना, तो मी हळू सहस्त्रार चक्रावर आणलाय आणि माझ्या 7 चक्रापर्यंत मी हात असा नेतो. पण हा बॉल माझ्या सहस्त्रार चक्रातून आत गेलाय, सगळीकडे पसरलाय. सगळीकडे पसरलाय. काय इमॅजिन केलं मी? हा हात घेतला मी बॉल माझ्या डोक्यावरून सहस्त्रार चक्रामध्ये सोडला आणि माझा हा हात मूलाधार चक्रापर्यंत आणला. म्हणजे तो पूर्ण शरीरामध्ये पसरला आणि एक परत चैतन्य आलं माझं. आता हा बॉल ग्रहण करताना काय करायचंय? हा जो ची बॉल मी मी जो हा ची बॉल ग्रहण करत आहे,
तर ह्या ची बॉलने माझं आणि माझ्या घरच्यांना कायमस्वरूपी संरक्षण कवच लाभलेले आहे. बघा परत एकदा, हा ची बॉल मी हा ची बॉल घेतल्यावर मला आणि माझ्या घरच्यांना किंवा आता प्रवासात आपण चाललोय, तर बाकीच्या प्रवाशांसाठी पण आपण करू शकतो हे. जायच्या आधी. तर माझ्या बाकीच्या सहप्रवाशांना देखील एक संरक्षण कवच कायमस्वरूपी लागलेलं आहे. हे ईश्वरा असंच होवो, असंच होवो, असंच होवो म्हणायचं आणि तो ची बॉल माझ्या शरीरामध्ये सोडायचा आहे. याने काय होणार आहे? बॉडी एनर्जी होणार आहे, एनर्जेटिक होणार आहे. त्यानंतर संरक्षण मिळणार आहे आपल्याला. ऑरा देखील आपला स्ट्रॉंग होणार आहे आणि आपल्याला संरक्षण मिळणार आहे, प्रोटेक्शन होणार आहे. करून बघायचंय. आणि सेकंड, आता आपण बऱ्याच वेळा कसं होतं बघा, आपल्या घरामध्ये लोकं येतात. बरेच जण येतात, पाहुणे मंडळी येतात, आजूबाजूची लोकं येतात. आपलं घर चांगलं आहे. तर खूप लोकांचे कालच चालला ना प्रॅक्टिकली आपला, की थोडी इव्हिल आईज वगैरे असतात. म्हणजे काही लोकांना बघवतंय, नाही बघवतंय किंवा कुठल्या तर रस्त्याने आलेलं असतात आणि ती एक निगेटिव्हिटी आपल्या आलेली असते. घरामध्ये त्यांच्या येते आणि इथंच राहते आणि ते निघून जातात. खूप वेळा असं देखील होतं. ते वाईट असतात असं म्हणत नाही येणारे. पण खूप वेळा माहितीच नाहीये आपल्याला, की आपण काय एनर्जी घेऊन येतोय सोबत. आपण देखील कुठे जाताना माहीत नसतं आपल्यासोबत काय एनर्जी येते पाठीमागे. तो आपल्या घरामध्ये कधी-कधी राहू शकते. मग भांडणं वाढतात, किरकिर होते, आजार होतात, घरामध्ये बसू वाटत नाही. होतं की नाही खूप वेळा असं. कालच एक उदाहरण दिलं, एखाद्याच्या घरी मी गेलो, की मला तिथं बसूच वाटत नाही, ऑरा खराब आहे, ऑरा बिघडतो. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? पुन्हा रेकी कॉल केला, मी ची बॉल माझ्या हातामध्ये तयार केला. मी माझ्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर गेलो. घराकडे तोंड केलं, चौकटीत उभं राहून आणि आता हा ची बॉल फेकायच्या आधी इंटेन्शन काय देणार आहे मी? तर हा जो ची बॉल आहे, ह्या ची बॉलने माझ्या घराचे घरातील प्रत्येक वस्तूचे आणि प्रत्येक घरच्या व्यक्तींना कायमस्वरूपी संरक्षण कवच लाभलेलं आहे. हा ची बॉल घेतल्याने माझ्या घरातल्या वस्तूंना कायमस्वरूपी संरक्षण प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वरा असंच होवो, असंच होवो, असंच होवो. 3 वेळा कुठलीही गोष्ट आपण म्हणायची असते शेवट. धन्यवाद असेल तर 3 वेळा. म्हणजे हे रेकी कॉल्स वगैरे करताना. आता हा चीबॉल काय करायचा हळूच घरामध्ये फेकल्यासारखं. ज्यावेळी त्याचा चीबॉलचा टप्पा पडलाय, इमॅजिन करून ती सगळीकडे पसरलेला आहे चीबॉल. आता तो माझ्या हॉलमध्ये पसरलाय ती एनर्जी. बेडरूममध्ये गेल्या, दुसऱ्या बेडरूममध्ये गेल्या, गॅलरीमध्ये गेल्या, किचनमध्ये गेल्या आणि सगळं वातावरण प्रसन्न झालं. बघा, सोप्या-सोप्या गोष्टी आहेत. याच्यासाठी आपण आहे ना, वास्तू रेमेडीज वगैरेला 20-20, 25-25 हजार देखील आपण एक-एकदा हे देत असतो. माझ्या घराचा वारा का बिघडलाय? म्हणजे घरात असं का गोष्टी होतात? पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे देखील होत नाही. खूप वेळा काय होतं आपण घरात अ, मोठ्या-मोठ्या आवाजाने बोलत असतो किंवा खूप अपशब्द असतात. एकमेकांना शिव्या देणे, आरडाओरडा करणे, भांडण करणे. ह्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का? घराचा ऑरा बिघडतो. घरात असतो आपल्या वास्तुपुरुष. तो दिवसातून एकदा तरी तथास्तु म्हणतच असतो. एकदा तरी तथास्तु म्हणतच असतो तो. मग त्यावेळेला ती माहीत नाही आपल्याला वेळ कुठली आणि मी चुकून काहीतरी बोललो आणि ते घडून गेलं. असं देखील होतं. म्हणून आपल्या घरचा औरा हा नेहमी शांत ठेवण्यासाठी किंवा पॉवरफुल ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? छान घरात वातावरण असलं पाहिजे. सकाळी उठताय, मंत्र वगैरे लावायला चालू करा. घंटीचा नाद असतो सगळ्या घरामध्ये बसवायचं. त्यांना बारीक-बारीक जीवाणू निघून जातात. प्रसन्न होतं वातावरण. भरपूरशा रेमेडीज आहेत तुम्ही करू शकता घरच्या घरी. कापूर, अगरबत्ती, ऊद वगैरेचे हे असतं त्यांना पण देखील वातावरण एनर्जी होतं, ऑरा वाढतो. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आपल्या घरचे प्रसन्न ठेवण्यासाठी. बघा लोकं येऊन थांबली ना म्हणतील की खूप छान. अख्खा दिवस मी इथं बसू शकतो. एवढं प्रसन्न वाटेल. एवढं प्रसन्न वाटेल. ठीक आहे? ओके. सो तिन्ही टॉपिक आपण कव्हर केलेत. अन्न, पाणी आणि आपलं घर आणि आपल्या स्वतःला संरक्षण कसं द्यायचं. ठीक आहे? ची बॉलनं. आता नेक्स्ट आहे 24 पॉइंट्स आपले हे. हे 24 पॉइंट्स आहेत.
तर हे आपल्याला रोजच्या रोज प्रॅक्टिस करायचे आहेत. हे कशासाठी आहेत? तर बघा, प्रत्येकाला काही ना काहीतरी दुखणं आहे, सतत आजारपण येतात, है ना? काही खूप वेळा निगेटिव्ह थॉट्स येतात, निगेटिव्ह थिंकिंग झालेलं आहे, ओव्हर थिंकिंग झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय? माझ्या बॉडीची एनर्जी इम्बॅलन्स झालेली आहे. हे कुठेतरी लहानपणापासूनचे ट्रॉमाज म्हटलं मी. लहानपणापासूनचे ट्रॉमाज आपण म्हणतो एकदम ईझी असतात त्या सगळ्या गोष्टी. पण सायन्स काय सांगतं माहिती आहे का? कॅन्सरचं खूप एक महत्त्वाचं कारण देखील, की एखादी गोष्ट जर आपल्याला इरिटेट करत असेल, इरिटेशन देत असेल खूप जास्त, मग ती कुठली गोष्ट असेल, कुठलेही असतील, बिलीफ सिस्टम्स असतील लहानपणापासूनचे, की एखाद्या गोष्टीच्या डोक्यात बसलेलं आहे, निगेटिव्ह आहे ते खूप आणि ते निगेटिव्ह घेऊन फिरतोय तसंच. त्याला मी चेंज करायला प्रयत्न करत नाही. ते कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. खूप सारे ब्लॉकेज आहेत. भावना आपण दाबून ठेवल्या, त्या बाहेरच नाही काढल्या. थायरॉईड इश्यूज होतात, हार्टचे इश्यूज होतात. आपण काय म्हणतो, "अरे बाबा, चांगला होता माणूस. रात्री तर माझ्याशी बोलला आणि सकाळी उठून बघतो तर हे ऐकायला लागलं." कसं काय गेला? अचानक, अचानक नसतं ते. खूप पूर्वीच्या सगळ्या गोष्टी हळू ते कोलेस्ट्रॉल तर काय एकाच दिवशी येऊन अडकणार नाही आपल्या बॉडीमध्ये. कोलेस्ट्रॉल पण रोज-रोज थोडं-थोडं साचत-साचत ते ब्लॉक झालेलं असतं. कुठलाही पार्ट घ्या बॉडीचा. हळू साचत-साचतच ते फेल होत जातं. किडनीज फेल व्हायचं. त्याचे क्षार किंवा ह्या गोष्टी अडकतच ते मोठं झालेलं असतं. मग ते ब्लॉकेज होत असतात. म्हणजे ही प्रोसेस काही वर्षांची असते. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षांची. आणि आपण काय म्हणतो, आत्ताच तर बोलला नाही 15 मिनिटात गेलं. होत नाही असं. तर हे ब्लॉकेजेस आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे. ऐन वेळेला धावत पळत जाणार डॉक्टरांच्याकडे आणि मग ते लाखात पैसे जाण्यापेक्षा हे 24 पॉइंट जर तुम्ही केलात, अतिशय उत्तम रिझल्ट्स येतात. बॉडीचा फ्लो एकदम छान व्हायला लागेल, एनर्जी खूप फास्ट व्हायला लागेल तुमच्या शरीरामध्ये आणि छोटे-मोठे जे आजार आहेत, ब्लॉकेजेस आहेत, निगेटिव्ह ब्लॉक जे कुठेतरी अडकून बसलेले आहेत आत्तापर्यंतचे, ते सगळे बाहेर काढायचे आहेत मला आता. कसे काढायचे 24 पॉइंट्स हील करून. ठीक आहे. फोटो स्क्रीनशॉट घ्यायचा, झूम करून बघायचं आणि त्या पद्धतीने हीलिंग करायचं. आता त्यातला एक महत्त्वाचा आहे आईज आहे. चष्मा काढून ठेवणं गरजेचं असतं. मी रेकी कॉल केलेला आहे. बघा 24 पॉइंट्स आहेत. 3 मिनिटं प्रत्येकाचे 72 सेकंद होतात. सॉरी 72 मिनिट होतात. म्हणजे अल्मोस्ट किती झाले? दीड तासाच्या वर गेलं. तर आता एवढा वेळ कोणी बसणार नाही. मलाही माहिती आहे. राहू दे ना बाबा कशाला करायचं? सो तुम्ही पार्शियली करू शकता. अर्धे सकाळी केले, अर्धे रात्री केले. ठीक आहे. रोजचा 1 तास करून ठेवायचाच आहे तर तुमच्यासाठी. तुम्ही जर 6:00ला उठताय तर 5:00ला उठायचं का? 5:00ला उठताय तर 4:00ला उठायचं. बघा दिवसभर एनर्जेटिक ज्यांना पाहिजे, ज्यांना खूप साऱ्या हॅपीनेस पाहिजे आपल्या लाईफमध्ये, घर छान पाहिजे आपलं, घरातले रिलेशन खूप छान पाहिजेत. सुरुवात आपल्यापासून करायची आहे. हे 24 पॉइंट्स हील करायचे आहेत. मी रेकी कॉल केला. रेकीचा फ्लो माझ्या हातामध्ये आला. आता इथं पहिलं आहे ते आईज आहे. मी काय करणार आहे, फ्रेश चष्मा काढला, डोळ्यावर ठेवलं आणि इंटेन्शन द्यायला चालू केले, की माझे डोळे अतिशय सुंदर आहे. माझी दृष्टी अतिशय तेजस्वी आहे. डोळे छान पाणीदार आहेत. ठीक आहे. ज्यांना चष्मा आहे, त्यांनी देखील काही इंटेन्शन्स आपल्याला हवेत. पण निगेटिव्ह इंटेन्शन नसावे त्याच्यामध्ये म्हणजे, की माझ्या चष्माचा नंबर लागल्याने जाऊ दे तो. त्यापेक्षा मी खूप जास्त स्पष्ट बघू शकतोय. खूप जास्त स्पष्ट वाचू शकतोय. कोणीतरी व्हाईट बोर्ड वापरायला लागलेलं आहे. बंद करायचंय. कोणीतरी व्हाईट बोर्ड वापरतंय. लाईन्स यायला लागले त्याच्यावर. बंद करायचे ते. स्क्रीनवर काही छेडछाड करू नका. ठीक आहे. इंटेन्शन्स दिले माझे आणि 3 मिनिटं हील केले. त्यानंतर इथं टेम्पल्स आहेत. म्हणजे हे जे काही आपलं साइट्स आहे, मी काल दाखवलं. इथं टेम्पल्सला दिले. तिथं हील केलं. कानाला दिले. माझे कान खूप स्वस्त आहेत. खूप छान बारीकमधल्या बारीक गोष्टी देखील मी ऐकू शकतो. माझे कान तीक्ष्ण आहेत. स्वस्त आहेत. 3 मिनिटं दिले. त्यानंतर इथं काय आहे फोरहेड आहे. म्हणजे आज्ञाचक्र देखील याच्यामध्ये येऊ शकतं. पाठीमागे मेडुला पॉइंट आहे आपला. हा एनर्जी सोर्स आहे आपला. इथून एनर्जी आपल्या शरीरामध्ये जात असते. जसं नाक म्हणतो ना आपण आपलं, तसं इथं पण देखील बॉडीचे हे आहे. तर इथं मी 3 मिनिटं केले. पाठीमागचे 2 पॉइंट्स ठीक आहे. थ्रोटचा
फ्रंट आणि बॅक थ्रोटची पाठीमागची बाजू हे मी केले. हे करायचे आहेत. हे 24 पॉइंट्स आहेत. आता तुम्ही 12 सकाळी करू शकता, 12 संध्याकाळी करू शकता. ठीक आहे ना? खूप लोड होत असेल तर. पण हे तुम्हाला 21 डेजची तुमची ही साधना आहे. साधना म्हणतोय मी. आणि साधना म्हटल्यावर काय होतं, की एक कुठेतरी रूल्स तयार होतात आपले आणि स्ट्रिक्टनेस येतो एक. नाही मी करणारच. आणि कट्टर काय म्हणतो ते कडक पाळणं होतंय त्या सगळ्या गोष्टी. म्हणून ही माझी एक साधना आहे म्हणून समजायचंय आणि हा नियम लावून घ्यायचा आहे. 21 दिवस चुकलंच नाही पाहिजे. 20वे दिवस पूर्ण केलेला आहे व्यवस्थित आणि 21व्या दिवशी जरी चुकला, तर परत पहिल्या दिवसापासून